नमस्कार, मी श्रुती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आहे. आज दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घ्यायचा आहे. सुरुवात मुख्यमंत्री पदाबाबत नेमकं काय घडलंय, शिंदेंनी काय भूमिका मांडली, भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे, नेमकं काय घडलंय आज दिवसभरात, पाहूया त्याबाबतच्या बातम्या. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला. भाजपच्या मुख्यमंत्र्याला आमचं पूर्ण समर्थन असेल. सरकार बनवताना माझा कुठलाही अडसर मनात ठेवू नका, मोदी शहांना फोन करून सांगितल्याचं शिंदेंचं वक्तव्य. मोदी शहा घेतील तो निर्णय मान्य. 2.5 वर्ष राज्याचा विकास करण्याची संधी दिल्याबद्दल आभार. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला. एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेचं स्वागत. त्यांची आजची भूमिका मोठी. शिंदे नाराज असल्याच्या बावड्या उठवण्यात आल्या. बावनकुळेंचं वक्तव्य. शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला नाही, सोडायला लावला. एकनाथ शिंदेंनी घेतलेली भूमिका भाजपच्या दबावातून. सुषमा अंधारेंचा टोला. एकनाथ शिंदेंनी दबावापोटी निर्णय घेतला. शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची टीका. दिल्लीत उद्या महायुतीची अमित शहांसोबत बैठक. शिंदे फडणवीस अजित पवार दिल्लीला जाणार. मुख्यमंत्री पदावर उद्या तोडगा निघण्याची शक्यता. महायुतीत कुठलेही मतभेद नाही, श्रेष्ठींसोबत आम्ही बसून निर्णय घेणार. एकनाथ शिंदेंनी सर्व गोष्टी क्लिअर केल्या. फडणवीसांचं वक्तव्य. देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा. नागपुरात फडणवीसांच्या घराबाहेर शुभेच्छा देणाऱ्यांची गर्दी वाढली. घराबाहेर झळकले महाविजयाचे महाशिल्पकार, असं मोठं कोरडी. दिल्लीत उद्या वरिष्ठांसोबत आमची चर्चा. मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री हा फॉर्म्युला राहणार. 30 किंवा 1 तारखेपर्यंत शपथविधी व्हायला पाहिजे. अजित पवारांची प्रतिक्रिया.